Hello friends, in this video we are going to learn a topic of grammar, articles. Articles. The words a and the are called articles. तर इंग्रजीमध्ये 3 आर्टिकल्स आहेत, ए, एन आणि दी. तर याचे टाईप आहे, देर आर 2 टाइप्स ऑफ आर्टिकल्स, की आर्टिकलचे 2 प्रकार पडतात. द वर्ड्स ए and are called indefinite articles, की indefinite articles 2 आहेत, ए आणि and. त्यानंतर दी हे आर्टिकल डेफिनेट्स आहे, हा आर्टिकलचा दुसरा प्रकार. आर्टिकल ए या आर्टिकलचा वापर कधी करतात? ए इज यूज बिफोर अ सिंग्युलर काउंटेबल नाउन बिगिनिंग विथ अ कॉन्सोनंट साऊंड, की सिंग्युलर काउंटेबल नाउन असेल आणि त्याची सुरुवात ही व्यंजनाने झालेली असेल किंवा कन्सोनंटने झालेली असेल आणि ते एकवचनाचे जर असेल तर त्याच्यापूर्वी आर्टिकल ए लिहितात. फॉर एक्झाम्पल, अ बॉय, अ फ्रेंड, अ हॉर्स. त्यानंतर याच्यामध्ये दुसरा भाग, ए इज यूज बिफोर अ सिंग्युलर काउंटेबल नाउन बिगिनिंग विथ अ व्हॉवेल बट साऊंड्स ॲज अ कन्सोनंट साऊंड, की सिंग्युलर काउंटेबल नाउन असेल आणि त्याची सुरुवात ही स्वराने झालेली असेल, व्हॉवेल्सने झालेली असेल, परंतु त्याचा उच्चार हा कन्सोनंटचा जर असेल तरीही त्याच्यापूर्वी आर्टिकल ए वापरतात. याचं उदाहरणार्थ अ युनिव्हर्सिटी. आता युनिव्हर्सिटी या शब्दाचं स्पेलिंग हे यूने जरी सुरू झालं असेल तर उच्चारासाठी य हा शब्द वापरतात आणि य म्हणजेच काय, वाय. याचाच अर्थ याच्यापूर्वी वापरलेला शब्द कोणता, आर्टिकल अ. अ युनिव्हर्सिटी, अ युनिफॉर्म, अ युनियन, अ 1 रुपी नोट. त्यानंतर आर्टिकल चा कधी वापर केला जातो? and is used before a singular countable noun beginning with a vowel sounds, की सिंग्युलर काउंटेबल नाउन असेल आणि त्याची सुरुवात ही स्वराने झालेली असेल, म्हणजे वॉवेल साऊंडने झालेली असेल. फॉर एक्झाम्पल, अन ॲस, अन अम्ब्रेला, अन आईस्क्रीम, अन एलिफंट. In English, generally the alphabets A, E, I, O, U are called vowel alphabets, की इंग्रजीमध्ये वॉवेलचे अल्फाबेट हे ए, ई, आय, ओ, यू हे 5 अल्फाबेट्स मानले जातात. अँड इज यूज बिफोर अ सिंग्युलर काउंटेबल नाउन बिगिनिंग विथ अ कॉन्सोनंट साऊंड बट साऊंड्स ॲज अ वॉवेल साऊंड, की ज्याची सुरुवात ही कॉन्सोनंटने होते परंतु उच्चार हा वॉवेलचा असतो, त्याच्याही पूर्वी अँड वापरला जातं. उदाहरणार्थ, अन ऑनेस्ट मॅन, अन ऑनरेबल पर्सन्स, अन इयर, अन अवर. त्यानंतर आर्टिकल डेफिनेट द या आर्टिकलचा वापर कधी करतात? द डेफिनेट आर्टिकल द इज यूज स्पीकिंग ऑफ अ पर्सन्स और अ थिंग ऑलरेडी मेन्शन्स, की अगोदर उल्लेख केलेला व्यक्ती असेल किंवा वस्तू असेल त्याचा दुसऱ्यांदा उल्लेख करताना द वापरतात. उदाहरणार्थ, द बॉय आणि द पिलो. बिफोर अ सिंग्युलर कॉमन नाउन रिप्रेझेंटिंग अ होल क्लास, की कॉमन नाउनच्या सुरुवातीला परंतु ते कॉमन नाउन संपूर्ण क्लासबाबत माहिती सांगत असेल तर. उदाहरणार्थ, द डॉग, द काऊ, द कॅट. त्यानंतर 3 नंबर, बिफोर द नेम्स ऑफ द रिव्हर्स, नदीच्या नावापूर्वी, फॉर एक्झाम्पल द गंगा. माउंटेनच्या नावापूर्वी, उदाहरणार्थ द सह्याद्री. न्यूजपेपरच्या नावापूर्वी, द टाइम्स ऑफ इंडिया. धर्मग्रंथांच्या नावापूर्वी, फॉर एक्झाम्पल द महाभारता, द भगवद्गीता, द रामायणा. पब्लिक प्लेसेस, द बॉम्बे हायकोर्ट. सी आणि ओशनच्या नावापूर्वी, फॉर एक्झाम्पल द अरेबियन सी, द पॅसिफिक ओशन्स. त्यानंतर बिफोर अ सुपरलेटिव्ह ॲडजेक्टिव्ह, की सुपरलेटिव्ह ॲडजेक्टिव्ह असेल किंवा ऑर्डिनल नंबर्स असेल की याच्या नावापूर्वी पण आर्टिकल द वापरतात. द बेस्ट बॉय, द फर्स्ट नंबर, द व्हायलिन, द पियानो याच्याही नावापूर्वी द वापरतात. बिफोर द ॲडजेक्टिव्ह रिप्रेझेंटिंग अ होल क्लास, की एखादं ॲडजेक्टिव्ह असेल आणि ते संपूर्ण क्लासबाबत सांगत असेल. फॉर एक्झाम्पल, द रिच किंवा द पुअर. द रिच रिप्रेझेंटेटिव्ह द पीपल हू आर इन्क्लुडिंग इन द ग्रुप ऑफ रिच पीपल. त्यानंतर नेक्स्ट वन, द पुअर त्याचप्रमाणे.
आता याचप्रमाणे पाहू आपण की आर्टिकल अ एन आणि दचा वापर या वाक्यामध्ये कसा केलेला आहे. इफ अ बर्गलर्स ब्रेक्स इन टू माय हाऊस इट विल परमिट मी टू रिटेलिएट विथ व्हायलन्स, की या वाक्यामध्ये आर्टिकल ए वापरलेले आहे बर्गलर पूर्वी, कारण की बर्गलरची सुरुवात ही बी ने झालेली आहे म्हणून. त्यानंतर सेकंड सेंटेन्स, द डिसकोर्टसी इज नॉट अ लीगल ऑफेन्स. या वाक्यामध्ये ऑफेन्स या शब्दासाठी अ वापरले, परंतु लीगल हा शब्द त्याच्या अगोदर आल्यामुळे म्हणजे यलच्या अगोदर ए वापरलं. द मून वॉज अबो कूल अँड रॅडियंट. द मून हा शब्द जगामध्ये एकमेव आहे, त्याच्यामुळे त्याच्या अगोदर द हे वापरलं. द सिक्युरिटी एक्सचेंज कमिशन्स, की सिक्युरिटी एक्सचेंज कमिशन्स या शॉर्ट फॉर्म पूर्वी द वापरलं. इज युझिंग बिग डेटा टू मॉनिटर फायनान्शियल मार्केट्स. इट इज अ जेनी इन अवर हँड्स, की जेनी या शब्दापूर्वी अ वापरलं. इट इज ॲन इलिसिव्ह ॲनिमल्स, की ॲनिमल या शब्दासाठी त्याच्या अगोदर आलेलं विशेषण इलिसिव्ह पूर्वी ॲन वापरलं. आय सॉ अ मॅन स्टँडिंग ॲट अ डिस्टन्स विथ अ स्टिक इन हिज हँड, की मॅन पूर्वी अ वापरलं कारण की मॅनची सुरुवात यमने झाली, स्टिकची सुरुवात यसने झाली म्हणून आर्टिकल अ. इट वॉज मोर दॅन अन आवर. तर हवर हा शब्द यचने जरी सुरुवात झाला परंतु याचा वॉवेल्स ऑ होतो. ऑ हा शब्द वॉवेल्स असल्यामुळे ॲन वापरतात. अँड एजन्सी एज्युकेट विलेजर्स लिव्हिंग ऑन द फ्रिंजेस ऑफ द फॉरेस्ट. एजन्सी पूर्वी ॲन हे आर्टिकल. मेड गावडा इज एम्प्लॉईड बाय द बेसन. The Bison is an institute, so we use the definite article the. Tracking an animal also teaches you life lessons. Animal पूर्वी article an. I found a bright red trail, की रेड ट्रेल ह्या शब्दासाठी अ वापरले परंतु ब्राईट हे विशेषण अगोदर आल्यामुळे ए वापरलं. आय हॅड अ सिम्पल अपब्रिंगिंग. आर्टिकल अ. द रायटर वॉज अ कॉन्व्हेंट एज्युकेटेड गाय, की अ कॉन्व्हेंट एज्युकेटेड गाय पूर्वी अ. ही प्लग इन द मेन केबल, की मेन केबल या शब्दापूर्वी द हे डेफिनेट आर्टिकल. या पद्धतीने आपण आर्टिकल ए अँड द हे पाहिलेले आहे. आय होप यू विल अंडरस्टँड आर्टिकल ए अँड द. पुन्हा एकदा आर्टिकल ए हे केव्हा वापरलं तर बिफोर अ सिंग्युलर कॉमन नाउन बिगिनिंग विथ कन्सोनंट असेल तर अ, आणि बिगिनिंग विथ वॉवेल असेल तर ॲन, आणि डेफिनेट आर्टिकल द रिप्रेझेंटिंग क्लास असेल, ऑर्डिनल नंबर्स असेल, सुपरलेटिव्ह डिग्रीच्या अगोदर शब्द, शॉर्ट फॉर्म पूर्वी, नेम ऑफ द रिवर, ओशन्स, म्युझिकल इन्स्ट्रुमेंट्स, त्यानंतर नेम ऑफ द पिरियडिकल, मॅगझिन्स या शब्दांच्या नावापूर्वी डेफिनेट आर्टिकल द वापरलं जातं. आय होप यू विल अंडरस्टँड the articles a and the. Thank you.